लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि प्रत्येकजण बाप्पाला घरी आणण्यासाठी तयारी करतोय। लगभग प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सार्वजनिक मंडळांमध्ये देखील तितकाच उत्साह आहे। मात्र गणरायाच्या मूर्ती घरी आणण्यासाठी शुभमुहूर्त काय हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण पंचांगकर्ते मोहन दाते सरांकडे आलेलो आहोत। सर, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये। शुभमुहूर्त काय आहे आणि कशा पद्धतीने गणरायाचं स्वागत केलं गेलं पाहिजे? भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी असं म्हणतात आणि त्या दिवशी आपण पार्थिव गणेश पूजन करत असतो। पार्थिव याचा अर्थ शाडू माती यांचा जो आपण जी मूर्ती तयार करतो त्याला पार्थिव गणेश असं म्हणतात। तर ह्या मूर्तीची स्थापना आणि पूजन आपण 7 सप्टेंबरला पहाटे ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे साधारणपणे 4:50 दुपारी 2 वाजेपर्यंत आपण आपल्या बाप्पाची पूजा प्राणप्रतिष्ठा सर्व गोष्टी करू शकतो। त्या दिवशी भद्रा आहे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत साधारणपणे, पण या ठिकाणी गणपतीच्या स्थापनेसाठी भद्रा नक्षत्र वार योग यांचा कोणताही विचार करण्याची आवश्यकता नाही आहे, कारण हे आपला दरवर्षीचा गणेश स्थापनेचा पूजनाचा जो आपण संकल्प करतो त्याप्रमाणे आपण याही वर्षी 7 सप्टेंबरला नेहमीप्रमाणे आपल्या बाप्पाची पूजा करावी। ही मूर्ती आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा ती साधारणपणे 6 ते 12 इंचापर्यंत असावी, त्याच्यापेक्षा फार मोठी असू नये। आणि ज्यांच्याकडे 1.5 दिवस 5 दिवस गौरी विसर्जनाबरोबर किंवा 7 दिवस किंवा 10-11 दिवस असे जे उत्सवाचे दिवस आहेत त्या दिवशी त्यांनी सकाळ संध्याकाळ या गणपतीची पूजा आरती करून आपल्या घरातलं वातावरण आनंदी ठेवावं। यावर्षी पाऊस पाणी भरपूर झालेलं आहे, त्यामुळे गणेशोत्सव हा सगळ्यांनी आनंदाने साजरा करावा। तसेच 10 सप्टेंबरला आपल्याकडे गौरींचं आगमन आहे। अनुराधा नक्षत्रावर आपण गौरींचं आवाहन करत असतो। हे आवाहन आपण 10 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत आपण कोणत्याही वेळी करू शकतो आणि 11 तारखेला ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन आणि भोजन असतं, तर आपण तेही 11 सप्टेंबरला मध्यान्ही आपण त्याची नैवेद्य आपण अर्पण करू शकतो। आणि 12 सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन करायचं असल्यामुळे 12 सप्टेंबरला रात्री 10 वाजेपर्यंत आपण दिवसभरात कधीही गौरींचं विसर्जन आपण करू शकतो। याप्रमाणे गणपती आणि गौरी यावर्षी आपण 7 सप्टेंबर 10 सप्टेंबर 11 आणि 12 सप्टेंबर अशा दिवशी आपण आपले घरातले उत्सव साजरे करूया। सर, खरं तर घरगुती गणपतींच्याबद्दल आपण सांगितलं, घरी बाप्पा आणण्याच्या संदर्भात सार्वजनिक मंडळं आहेत आपल्याकडं, त्या सार्वजनिक मंडळांसाठी काय सांगाल? ते कधीपर्यंत बाप्पाची मूर्ती आपल्या मंडळांमध्ये विराजमान करू शकतील? सार्वजनिक मंडळाने सुद्धा शक्यतो 2 वाजेपर्यंत करावी आणि जर का त्यांना नाहीच जमलं, मिरवणूक आहे आणखीन काही अनेक उत्सव असतात आपले त्या साजरे करत असताना, त्यांनी फार उशीर न करता रात्री 9 पर्यंत तरी आपल्या सार्वजनिक मंडळातल्या गणपतींची स्थापना व्हावी। तर होते पंचांगकर्ते मोहन दाते सर। खरं तर गौरी आणि गणपती या दोघांच्याही स्वागतासाठी तयारी करत असताना, ते शुभेच्छा देत असताना ते कशा पद्धतीनं करावेत याचे देखील मार्गदर्शन त्यांनी या निमित्तानं केलं आहे। कॅमेरा पर्सन अय्यूब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।